एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मला आज इडली सांबार बनवायचं होतं, तर मी त्याचं प्रिपरेशन करते। इथे मला तुम्हाला एक छोटीशी टिप द्यायची आहे। जर तुम्हाला म्हणजे इडलीचं जे बॅटर आहे फर्मेंट करायला वेळ नसेल तर काय करायचं, तुम्ही त्यात इनो टाकायचा। पण इनो कसा टाकायचा, इनो पाण्यात न भिजवता थोडंसं तेल टाकायचं, कारण तेलामुळे तो ऍक्टिव्ह होत नाही। आपल्याला ऍक्टिव्ह इडलीच्या बॅटर मध्ये करायचं इनोला। तर ही तुम्ही टिप फॉलो कराल तर तुम्हाला खूप काम असेल। आपण काय करतो की आपण थोडंसं पाणी टाकतो, मग ते ऍक्टिव्ह होऊन जातो आणि इडली गेल्यानंतर सॉफ्ट नाही होत इडल्या। तर हे बघा, इथे मी तेलात हे केलंय आणि इडलीमध्ये टाकलंय, तर इडलीमध्ये इडल्या छान सॉफ्ट होतात याने। अच्छा, आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे इडली फक्त 12 मिनिटाकरता, म्हणजे तुम्ही टायमर लावा, 12 मिनिटाकरताच त्याला स्टीम द्या। त्याहून जास्त करू नका, इडल्या कडक होतात। तर तेही टिप लक्षात ठेवा। तर इथे बघा माझं सांबार आहे। या सांबार मध्ये मी ऍक्च्युली माझं जे साऊथ इंडियन सांबार बनतं ते खूप इझी असतं। वांग, बटाटा आणि भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा आणि बरंच काही टाकू शकतो, भेंडी टाकू शकतो। अशा 5-6 भाज्या अशा टाकून मिरची पावडर आणि मीठ टाकून मी पाणी टाकून उकळायला ठेवते। अर्ध्या शिजू देते मी या भाज्या। त्याच्यानंतर अर्ध्या शिजल्यानंतर मग त्यात चिंचेचा कोळ टाकते। चिंचेचा कोळ टाकून झाल्यानंतर मी डाळ आधी शिजवलेली असते, तिला छान घाटून मग ती यात टाकते। आणि मग सांबार पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे इथे मार्केटमध्ये बरेच सांबार पावडर मिळतात। माझ्या इथे तर साऊथ वरनं येतो सांबार पावडर, तर मी तो टाकते आणि त्याची चवच वेगळी असते। बस मी त्याच्यात म्हणजे चिंचेचा कोळ टाकल्यानंतर, डाळ टाकल्यानंतर मग सांबार पावडर मी डायरेक्ट कधीच डाळीत टाकत नाही, कारण गोळे गोळे होतात। तर कधीही लक्षात ठेवा, सांबार पावडर एका वाटीत घ्या, तुम्हाला जेवढे टाकायचे असेल तेवढे, आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून बॅटर असं थोडंसं घोळवून घ्या छान। ते घोळल्यानंतर मग ते डाळीत टाका, म्हणजे सांबार मध्ये टाका। त्यांनी काय गोळे गोळे होत नाही, छान सांबार पावडर पूर्ण सांबारला छान चव एकदम वेगळीच येते, त्यांनी छान होतात। तर हे बघा, इथे माझी आता डाळ मी टाकणार आहे। बस माझं सांबार रेडी आहे। ह्याला लास्ट मध्ये मला फोडणी करायची आहे। फोडणी करता मी लसूण आणि राई, जिरा, उडदाची डाळ आणि सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता थोडा जास्त लागतो सांबारला, आणि थोडासा कांदा तुमची चॉईस आहे। साऊथ मध्ये टाकतात कांदा फोडणीमध्ये, तर त्याप्रमाणे म्हणजे मी म्हणून टाकते। अदरवाईज नाही टाकला तुम्ही स्किपही करू शकता। पण ह्या गोष्टी बाकीच्या ज्या आहेत, ज्या मी तुम्हाला दाखवते, सुक्या लाल मिरच्या आहेत, अख्खा लसूण आहे, राई, जिरा, उडदाची डाळ, थोडंसं हिंग, हे सगळं फोडणी टाकायचं आहे। चला तर माझी फोडणी तयार झाली आहे, म्हणजे आता सगळं टाकून परतणार आहे, त्याला छान लाल होऊ द्यायचं आहे। बस त्याच्यानंतर मी सांबार मध्ये टाकून आमचे इडली सांबार तयार आहे। तर चला भेटूया। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। चला भेटूयात पुढील ब्लॉग मध्ये। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।